या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण करणार आहे शिमला मिरचीची भाजी करणार आहे। त्यासाठी कढई ठेवली, त्यात आपण एक पळी भरून तेल टाकूया। तेल छान तापलं की जिरं टाकूया। जिरं छान भाजलं की एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया। छानपैकी कांदा भाजून घेऊया। त्यात आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया। त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया। छानपैकी टोमॅटो भाजून घेऊया। त्यात सर्व सुके मसाले टाकूया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया। तर मसाला छानपैकी टोमॅटो गिर होईपर्यंत भाजून घेऊया। तर छानपैकी मसाला भाजून झाला आहे। त्यातच शिमला मिरची आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया। तर व्यवस्थित असं परतून घेऊया। आपण वाफेवरच भाजी करणार आहे, तर झाकण ठेवून घेऊया। बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं, कारण की वाफेवर पण शिमला मिरची पटकन शिजली जाते। असं आधीमध्ये 1-2दा व्यवस्थित असं परतून घ्यायचं, म्हणजे खाली चिटकत नाही भाजी। शिमला मिरची छानपैकी शिजत आले। अजून 5 मिनिटं झाकण ठेवूया। तुम्ही बघू शकता छानपैकी शिजून रेडी झाली मिरची। त्यातच आपण शेंगदाण्याचा कूट आहे तो 2 चमचे टाकूया। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि 5 मिनिटं आपण हलवून घेऊया। तर रेडी झाली आपली शिमला मिरचीची भाजी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू